नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत $1 ट्रिलियन करण्याचे उद्दिष्ट। मुख्यमंत्र्यांचे नीती आयोगाच्या बैठकीत भाषण। धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यायचे ठरले तर मी राजीनामा देईल, छगन भुजबळांचे मोठे विधान। राज्यात पुन्हा कोरोनाचे संकट। ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू। मुंबईत सर्वाधिक 185 रुग्णसंख्या। महिला आयोगाने आधीच लक्ष घातले असते तर। नीलम गोरेंनी व्यक्त केली नाराजी। वैष्णवीच्या कुटुंबियांची घेतली भेट। आणि गुजरात सीमेवर पाकिस्तानी घुसखोर ठार। कच्छमधून गुप्तहेरलाही अटक। परिसराचे संवेदनशील फोटो पाकला पाठवले होते। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड तालुक्यातील लिंबागणेश जवळील महाजनवाडी येथे पवनचक्कीचे कार्यालय असून या कार्यालयामध्ये काल रात्री चोरीच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरावर पवनचक्की येथील सुरक्षा रक्षक रूपसिंग टाक यांनी गोळी झाडली। यामध्ये तो ठार झाला, परंतु त्याची काल ओळख पटली नव्हती। मात्र रात्री ओळख पटली असून त्याचे नाव राजू विष्णू काळे, राहणार तुळजापूर, वय 24 वर्षे असे आहे। रात्री 10 वाजता शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला। या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चंद्रकांत गोसावी यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून गोळीबाराची माहिती उघड केली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा रक्षकाची कसून चौकशी करण्यात आली आणि मृतदेहाचा शोध घेण्यात यश आले। त्यानंतर मृत व्यक्तीची ओळख पटवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। गोसावी यांच्या अचूक तपासामुळेच या प्रकरणात स्पष्टता आली व 2 स्वतंत्र गुन्हे नोंद केले गेले। दरम्यान गोळीबारात ठार झालेला राजू विष्णू काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे तपासात उघड झाले आहे। त्याच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात 4 गंभीर गुन्ह्यांची नोंद असून तो चोरट्यांच्या गँगचा सदस्य होता। तो चोरी करण्यासाठी आला असता मारला गेला, त्यामुळे परिसरातील चोरीच्या घटनांना आळा बसेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। बीड तालुक्यातील आदर्श गाव वंजारवाडी येथील माजी सैनिक कुंडलिक साहेबराव तांदळे यांना व त्यांच्या कुटुंबातील महिलांसहित सर्वच कुटुंबातील सदस्यांना काल दिनांक 23/5/2025 रोजी रात्री गावातील सरपंचासहित इतर जमावाकडून जबर मारहाण करण्यात आली असून त्यांच्या घराची व गाडीचीही तोडफोड करण्यात आली आहे। कुंडलिक तांदळे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। पाहुयात यावेळी कुंडलिक तांदळे नेमकं काय म्हणाले ते। सर, मी एक्समॅन तांदळे कुंडलिक साहेबराव, गाव माझं वंजारवाडी, तालुका जिल्हा बीड। आम्ही काल दिवसा लग्नाला गेलो होतो। आमच्या मेवण्याच्या मुलीचं लग्न होतं नेकनूरला। आम्ही संध्याकाळी लग्नावरून वापस आलो त्यावेळेस आम्हाला कळालं की गावामध्ये अशी काहीतरी झाडं लावायची होती आणि आम्हाला त्याची काही कल्पना नव्हती। मग आम्ही आल्याच्या नंतर गावातले 150 लोक आमच्याकडे आले आणि काय म्हणले की तुम्ही नारळ लावाय झाडं लावायला नव्हते, त्यामुळे तुम्हाला 1000 रुपये दंड आहे आणि तो दंड तुम्हाला द्यावा लागेल। मी म्हणलं सर्व दंड कशाचा, कशामुळे द्यायचा, काय नेमकं आम्हाला कळू द्या ना। नाही लगेच ते आम्हाला मला म्हणले नाही तुम्हाला जास्त झालंय, माजलात तुम्हाला जास्त झालंय, तुम्हाला नीटच करावं लागेल। मग मी म्हणलं नाही आमचं चुकलं। नाही तरी आमचं नळाचं कनेक्शन होतं सर, नळाचं कनेक्शन कट केलं त्यांनी, समक्ष आमच्या कट केलं। आम्ही आडाय गेलो तर आमच्या सगळा मोप पडला। आमच्या बंधू आणि माझ्या बंधूला उचलून आपटलं खाली 2दा, ते खाली बेशुद्ध पडले। मी तसंच साईडला पळून गेलो आणि घरी गेलो तर मी घरात घुसलो तर मला आमच्या घरच्यांनी बंद केलं, तर घरच्याला सुद्धा काठीने मारहाण केली। येळाच्या काठ्या, लोखंडाची रॉड होते, त्याच्यामध्ये आमच्या घरच्यांचा हा एक राईट हँड फ्रॅक्चर झालेला आहे, आईची मांडी फ्रॅक्चर झालेली आहे। माझे बंधू मोठे श्रीराम तांदळे त्यांचा राईट खांदा फ्रॅक्चर झालेला आहे आणि मला पण गुडघ्याला आणि मानेला मार आहे। त्याच्यामध्ये गंभीर हे झाले, गंभीर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची अपेक्षा आहे। नेमकं कोणी केली? हे गावातले प्रतिष्ठित म्हणून माजी सरपंच आहेत वैजनाथ तांदळे आणि त्यांचा मुलगा विशाल तांदळे, त्यांच्यासोबत आणखीन त्यांचा मॉब मधील भरपूर 150 लोक होते। त्यांनी एकजुटीने येऊन आमच्यावर जीव घेणा हल्ला केला। सर, ह्याचा आम्हाला न्यायच मिळाला पाहिजे। धारूर तालुक्यातील कोयाळ येथे दिनांक 23 मे रोजी मध्यरात्री 2 चिमुरड्यांना झालेल्या सर्पदंशामुळे एकाच कुटुंबातील सख्या भाऊ व बहिणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी समोर आली आहे।
कोयाळ येथील प्रदीप मधुकर मुंडे यांची 7 वर्षाची मुलगी कोमल आणि 5 वर्षाचा मुलगा शिवम हे रात्री झोपेत असताना त्यांच्या अंगावर साप आला व या सापाने दोघांनाही दंश केला. दंश केल्यानंतर दोन्ही चिमुकल्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघांनीही प्राण सोडले. या घटनेमुळे संपूर्ण कोयाळ गावावर शोककळा पसरली असून मुंडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विहिरीत पडलेली दुचाकी काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या 2 तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील उमापूर येथे काल शुक्रवार दिनांक 23 मे रोजी दुपारी घडली. विहिरीत पाणी असल्याने दोन्ही तरुणांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी अडचणी येत होत्या. अखेर तब्बल 22 तासानंतर सदर तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे. गेवराई तालुक्यातील उमापूर जवळच्या मालेगाव रस्त्यावर हवाले यांच्या मालकीची एक विहीर आहे. या विहिरीत काल एक दुचाकी पडली होती. सदरील दुचाकी काढण्यासाठी दीपक धर्मा मोरे आणि अनिल श्यामलाल सोनवणे राहणार राहता तालुका शिर्डी जिल्हा अहिल्यानगर येथील 2 तरुण या विहिरीत उतरले होते. मात्र विहिरीतील पाण्यात पेट्रोल पसरल्याने तरुणांचा श्वास कोंडल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले आणि दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे विहिरीच्या आसपास काही जण होते, परंतु विहिरीची खोली अधिक असल्याने त्यांना वाचवण्यासाठी तिथपर्यंत मदत पोहोचवता आली नाही. या घटनेची माहिती मिळताच चकलांबा आणि उमापूर येथील पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कालपासून विद्युत पंपाच्या साहाय्याने विहिरीतील पाणी उपसून दोघांचेही मृतदेह तब्बल 22 तासानंतर बाहेर काढण्यात यश आले आहे. तर दुचाकी विहिरीत पडली कशी की कोणी टाकली हे पोलीस तपासात निष्पन्न होईल. परंतु या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र संघटनेच्या राज्य सचिवपदी बुलढाणा येथील साप्ताहिक बुलढाणा संघर्षचे संपादक श्री सुभाष लहाने यांची नियुक्ती राज्याध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. या संघटनेच्या राज्य सचिवपदी गेल्या 2 वर्षापूर्वी सुभाष लहाने यांची निवड करण्यात आली होती. त्यांचे 2 वर्षातील कार्य पाहून त्यांची 2025-26 या 2 वर्षांकरिता राज्य सचिव म्हणून फेरनियुक्ती करण्यात आल्याचे राज्याध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले. या निवडीबद्दल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष के.डी. चंडोला, राष्ट्रीय उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, राष्ट्रीय सचिव प्रवीण पाटील, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर गायकवाड व बुलढाणा येथील सर्व पत्रकार बांधवांनी सुभाष लहाने यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.